करवीर तालुक्यातील धनाजी गुरव आणि गडहिंग्लजमधील बाळासाहेब परळीकर या दोघा मित्रांची चंदगड तालुक्यातील कुर्णे इथल्या प्रकाश देसाई याच्याशी ओळख झाली. देसाई यानं स्टेट बँकेत विविध पदांवर नोकरी लावतो असं सांगून धनाजी गुरव, तानाजी गुरव, विवेक गुरव, सागर पाटील, सुरेश सांदगुळे, सुनील पाटील यांच्यासह काही तरुण तरुणींकडून पैसे घेतले. काहींनी सोने दागिने विकून वेळप्रसंगी कर्ज काढून शेती विकून देसाई याला पैसे दिल्याचं फसवणूक झालेल्या धनाजी गुरव आणि सुनील पाटील यांनी सांगितलं. देसाई यानं सुमारे 25 लाख रुपये गोळा केले. 2023मध्ये मेलवर खोटी नियुक्तीपत्र दाखवलं. मुंबईत एका हॉटेलवर ट्रेनिंग देतो म्हणून बोलवलं. या ठिकाणच्या महिनाभराचा खर्च आम्हालाच द्यावा लागला. पुन्हा दुसऱ्या टप्प्यात 2021मध्ये मंत्रालयात बोलवून घेतलं. बदलापूर इथंही काही दिवस ठेवलं होतं. 30 जानेवारी 2023 रोजी देसाई याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिल्याचं गुरव आणि पाटील यांनी सांगितलं. यानंतर काहीही चौकशी झाली नाही. पुन्हा 20 मे 2025 रोजी करवीर पोलिसात तक्रार दाखल केली. देसाई याला ऑनलाईन पैसे दिलेला पुरावा दाखवूनही पोलिसांकडून चौकशीची चालढकल होत असल्याचा आरोप धनाजी गुरव आणि सुनील पाटील यांनी केलाय. देसाई प्रकाश देसाईची आमची ओळख झाली. आणि ओळख झाल्यानंतर बाबा त्यांनी आम्हाला सांगितलं की मी SBI याच्यामध्ये काम करतोय आणि SBIमध्ये नोकर भरती चालू आहे. सगळं तुमचा भाऊ माजी सैनिक आहे, त्याची पहिलं काम करतो म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्यानंतर आम्ही त्यांचं टोकन म्हणून 1 लाख रुपये देण्यासाठी दिलं. आणि त्यानंतर भावाच्या नंतर आणि अनेक अशा 8 लोकांचं आम्ही पैसे देण्यासाठी दिलं. तर तिने त्या ठिकाणी आम्हाला मुंबईमध्ये कामाच्या संदर्भात बोलून घेता 1 महिना ते ठेवून घेतले या 8-9 जणांनी. त्यानंतर परत आणि 15 दिवसानं बदलापूरमध्ये आणि 15 दिवस ठेवून घेतले. त्याचा सगळा खर्च त्या स्वतःच्या खर्चाने केला. त्यांचं पैसे दिलं परत काय दिलं नाही. आणि नोकरीच्या कामातनं तिने नोकरी तर त्या लावलीच नाही. आणि ह्या टेन्शनमुळे आमच्या आईवडील ह्यामध्ये दगावले. आणि 2 वेळा 2023मध्ये मी त्यांच्या विरुद्ध तक्रार केली असता अजून तक्रारीचं काही निरसन झालेलं नाही. त्यानंतर 2025मध्ये एक तक्रार दिली आहे आणि त्या ह्याच्या योग्य ती कारवाई होईल, नाहीतर मी 1 महिन्याभरात मी आत्मदंड करण्याचा इशारा देतो. प्रकाश देसाई याच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि आमचे पैसे मिळावेत, अन्यथा आत्मदहन करू असा इशारा यावेळी गुरव यांनी दिलाय.